उद्धव ठाकरे गेले 3 दिवस जामनगर येथील रिलायन्स रिफायनरी परिसरामध्ये वास्तव्याला आहेत आणि उद्धव ठाकरे कुटुंबासह जामनगरमध्ये आराम करण्यासाठी गेले असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे आणि भाजप यांच्यामधील वाढत्या भेटीगाठींमुळे काही गुप्त राजकीय बैठका देखील झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरेंची पडद्यामागून शिष्टाई सुरू असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, गेले 3 दिवस जामनगर इथल्या रिलायन्स रिफायनरी परिसरामध्ये उद्धव ठाकरे वास्तव्याला आहेत, बऱ्याच चर्चा उठतायत या संदर्भात। श्रद्धा, नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून उद्धव ठाकरे आणि पूर्ण ठाकरे कुटुंबीय हे सध्या बाहेर आहेत। मात्र बाहेर नेमकं कोणत्या कारणासाठी गेले हे अद्याप समजलं नाही आहे। पण ज्याप्रमाणे माहिती भेटते त्यानुसार ठाकरे कुटुंब हे जामनगरमध्ये आराम करण्यासाठी गेले आहेत आणि तिथे गेल्या 3 दिवसापासून ते आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुका होण्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या आणि या बैठकांचा आता कुठेतरी थांबलेल्या आहेत। 24 तारखेपासून पुन्हा एकदा म्हणजे जानेवारीच्या 24 तारखेपासून या बैठका पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मात्र या मधल्या काळात नेमकं ठाकरे हे कोणाकोणाला भेटतायत, कोणकोणत्या विषयांवर चर्चा करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्यामध्ये भेटीगाठी देखील वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत आणि त्यातच आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून जामनगर इथे आहेत। मात्र नेमकं ते कोणत्या कारणास्तव किंवा कोणाला भेटण्यासाठी तिकडे गेले का या संदर्भात अद्यापही कोणती माहिती नाहीये। मात्र ज्याप्रमाणे आपल्याला ज्या सूत्रांकडून माहिती आली आहे त्यानुसार आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे जी भूमिका घेतात किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी होतात, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी होत आहेत। याच्यानंतर खरंतर ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे। आणि मुंबई महापालिका निवडणुकांसाठी हे सगळं होतं, अशा चर्चा ज्या उठतायत त्या चर्चांना पूर्णविराम लागतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।